तर जय शिवराय मित्रांनो, शुभ सकाळ. आणि आज आपण चाललोय कुठे तर आपल्या सह्याद्रीला भेटलेलं रत्न म्हणजे असा आपला रतनगड, महाराजांच्या आवडत्या किल्ल्यांपैकी असलेला एक किल्ला असा रतनगड. तर महाराजांचा आवडता होता तर बघितलाच पाहिजे. तर आज आपण चाललोय आणि आज आपल्या संग आहेत अमित भाऊ, बालाजी भाऊ, त्याचप्रमाणे हर्षल बगडे, हा सुद्धा ट्रेक लीडर आहे. चला सुरू करूया. मागच्या व्हिडिओप्रमाणेच यावेळेस देखील आपण ओझरपासून सुरू करतोय. आपल्यासाठी एक लकी स्थळ म्हणता येईल. तर चला सुरू करूया आजच्या नवीन व्हिडिओला. तर मित्रांनो, रतनगडच्या दिशेने जात असताना आपल्याला भेटलेले व्ह्यूअर्स मामा. तर मामा काय सांगताना पाहू शकता, रतनगडला चाललेले माझे लाडके भाचे माझ्या जीवापाड प्रेम करतात, मला फॉलो करतात आणि यांना बी तुम्ही फॉलो करा. हे आता शून्यातून विश्व निर्माण करतात. पाहू शकता, हीच पिढी आहे पुढचं भवितव्य घडवणारी. आता व्ह्यूअर्स मामाचं तर वय झालेलं आहे 55, तरी या वयात मामा अजून लोकांना हसवतो, खेळवतो आणि एन्जॉय करतो. पाहू शकता, सुपरस्टार रिस्टार्ट. धन्यवाद. चला तर आता पुढला प्रवास सुरू करूया. तर मित्रांनो, तुम्हाला आवाज येत असेल तर सांगतो की हे मंडळी जे आहेत ते गुजरातहून इथं आलेले आहेत. गुजरातच्या सुरत जिल्ह्यातले आहेत. तर म्हणजे ते पण ट्रेन ट्रेक करतात आहे. आता ते आले त्र्यंबकेश्वरला. काय करू भाई. तर दादा किती रुपये घेतात गाडीचे आणि माणसाचे? गाडीचे 25 घेतात ते आणि पर व्यक्तीचे 30 घेतात. मोठ्या गाडीचे 100 रुपये घेतात आणि पर व्यक्ती 30 रुपये घेतात. आणि पुढे बघण्यासाठी पुढे बघण्यासाठी आपलं रतनगड आहे आणि धबधबे पण आहेत. चांदण व्हॅली. हां, कोणते कोणते धबधबे आहेत? नेकलेस वॉटरफॉल आहे ती. आपलं अजून हे चांदण दरी. आता पाणी असेल? हो, पाणी आहे ना. कमी झालं असेल थोडं, कारण पाऊस नाही पडला. तर दादांनी बऱ्यापैकी आपल्याला इथं माहिती सांगितली आहे. तर आता इथून पुढला प्रवास चालू होतो. तर मित्रांनो, जवळपास सकाळी आपण 8 वाजता निघलो होतो घरून आणि इथं पोचायला आपल्याला वाजले होते 2:30. आणि आपल्या जो राईडचा एक्सपिरियन्स होता तो शेअर केला बालाजी. जवळजवळ हे 170 किलोमीटरचा राईड झाला आमचं. आणि रस्ता बरा होता. जेव्हा आपण गडाजवळजवळ येतो तेव्हा थोडा खराब होतो. बाकी तर काही नाही, फक्त प्रिपेअर राहा की रस्ता खराबच राहणार आहे. आणि बाकी यायचं असलं तर सकाळी लवकर सकाळी या आणि बघू. आता आम्ही ट्रॅक चालू करतो थोडं, मग सांगतो बाकीचं. चला आता मंदिराकडे जाऊ आणि नाश्ता करू आणि मग ट्रेकला सुरुवात करू. आता गडावर जाण्यासाठी हा जो ब्रिज आहे त्याच्या बाजूने असा रोड आहे आणि समोर दिसतोय तो रतनगड. जाताना सुंदर असे दृश्य बघायला भेटते. नदी आहे आणि ओरिजिनल गावाकडची फिलिंग येते. बाजूलाच भात शेती आहे. आपण पण शेतकरी आहे, तर मात्र इथं आल्यानंतर आपल्याला काहीतरी वेगळा अनुभव बघायला भेटते. हे बघा, रोड म्हणजे एकदम असा मूड तुमचा इन्क्रीज करेल आणि पुढे चालण्याचं अजून ताकद देईल. चला आता वरती हळूहळू दाखवतो काय काय ते. आणि हे बघू शकतो अगदी माझ्या मागे आहे रतनगड. ट्रेक करत असताना एक गोष्ट जाणवली की सुरुवातीचा ट्रेक जो आहे तो जंगलातून आहे. तर त्यामुळं श्वास घ्यायला थोडीशी कमतरता होती. त्यामुळं शक्यतो जितकं तुम्हाला पाणी आणता येईल तितकं आणा. आता जवळपास हर्षलकडे 2 बॉटल आहेत, माझ्याकडं 3 आहेत आणि बालाजी भाऊकडे 1 आहे. असं 5-1 लिटर पाणी घेऊन आपण वरती चाललो. त्यामुळं आपल्याला काही इतकं आवड होणार नाही. तुम्ही पण येत असाल तर कोणत्या देखील ट्रेकला म्हणजे उन्हाळा सोडून, उन्हाळ्यात पण आणा लागतं, पण पावसाळ्यात पण आणलं लागतं. पण ज्यावेळेस तुम्ही उन्हाळ्यात येता शक्यतो एका माणसासंग 2 ते 3 लिटर पाणी ठेवा. काय होईल ते सांगता येत नाही. कारण जे बिगिनर असतात बऱ्याच जागी असं झालं आहे की ते पाणी घेऊन जात नाही आणि वरती गेल्यानंतर त्यांना पाणी कमी पडतं. तरी एक काय म्हणतो तुम्हाला प्लस टिप म्हणता येईल ती. तर चला आता पुढं.
तर मित्रांनो हा जो रोड जातो हा जातो हरिश्चंद्रगडाकडे. जवळपास 1 दिवसाचा ट्रेक आहे. मात्र आपल्याला वरती जायचं आहे रतनगडाकडे, बरोबर का नाही? यार डाला नहीं वहाँ पे, इतना भारी डायलॉग मारा. अरे ये वाटर वॉल गया था ना, वाटर वॉल पूर्ण जवळपास अर्धा ट्रेक कंप्लीट झाला आहे. आता इथं कारव्यांची फुलं फुललेली आहेत, मात्र वरती नाहीत. सो इथपर्यंत येसपर्यंत फुल जाम दमलो आहे. अक्षरशः इतका दम कुठंच नव्हता लागला. ज्यावेळेस आपण कोकणकाडासुद्धा चढलो होतं त्यावेळेस ट्रेकिंग बॅग घेऊन चढलो होतं, तिथे पण नव्हता लागला. मात्र इथे खूप दम लागला आहे. अजून अर्धा ट्रेक कंप्लीट करायचं आहे. चला. तर फायनली आपण रतनगडाच्या पहिल्या दरवाजाच्या जवळपास अगदी जवळ पोचलेलो आहे. आणि इथं आल्यानंतर सुंदर असं दृश्य बघायला भेटतं आहे. भंडारदरा परिसर, डॅम परिसर पूर्ण खरंच खालून येऊन आत्ता इथपर्यंत आलो आहे. आणि इथं आल्यानंतर पहिल्यांदा अशी मोकळी हवा आणि सुंदर दृश्य बघायला भेटतं. आता मात्र चढायचं राहिले. चला पुढं. तर अशा प्रकारे गडाच्या दुसरा दरवाजा म्हणजेच हनुमान दरवाजापाशी येऊन पोचलो आपण. आणि इथे आल्यानंतर आपल्याला इथे श्री गणेशांची कलाकृती बघायला भेटते. आणि त्याचप्रमाणे इकडे हनुमान आणि तर मित्रांनो हा जो दरवाजा आहे हा हे मडकालीन आहे. तर कशावरून आपल्याला चक्र बघायला भेटतं तिकडे पण. आणि त्याचप्रमाणे इथे दरवाजाचं मेकॅनिझम आहे. दरवाजा नाही मात्र दरवाजा अडकण्याची जागा. आणि त्याचप्रमाणे इकडे लाकडी ओंडका आपला इकडे घालतात. आणि तिकडे रत्नाई देवीचं मंदिर आहे. तर आपण ट्रेक कंप्लीट झाल्यानंतर तिकडे सुद्धा जाऊ. तर चला आता पुढं. तर अशा प्रकारे फायनली आपण गडाच्या वरती येऊन पोचलो आहे. जवळपास 2.5 तासाच्या ट्रेकनंतर वरती आलो आहे. आणि आल्यानंतरच आपल्याला ही लक्ष ठेवण्यासाठी जागा दिसते. तर आता तिथे जाऊ पहिला. सॉरी आपले बॉईज इकडे येते, इकडे जाऊ या. मित्रांनो रतनगडाला ज्वेल ऑफ सह्याद्री का म्हणतात तर खरं इथं आल्यावरच कळतं. खरंच गडाच्या सुरुवातीलाच असं दृश्य आहे. तर शेवटपर्यंत जास्तपर्यंत तर काय काय बघायला भेटेल. टाईम खूप झाला आहे, आपल्याला स्टे करायचं आहे. थोडंसं अवघड आहे पण करू मॅनेज. मात्र हे बघून घ्या. काय म्हणतात त्याला, वन्स इन अ लाईफ टाईम मुमेंट म्हणता येईल तो आज. चला पुढं. आपण दुसरा मित्रांनो आता जवळपास रात्रीचे 7:10 आलेले आहेत. आपण गडावरती जाण्याचा प्रयत्न केला मात्र गडावरती काही नियम लागलेले आहेत त्यामुळे आपण वरती काही जाऊ शकलो नाही. मात्र आपण गडाच्या अगदी खालीच स्टे केलेला आहे. आणि रात्रीचं आत्ता जवळपास 4 वाजता आपण नाश्ता केला होता त्यामुळे आपण काही रात्री जेवण करत नाही बाहेर असल्यामुळे आपण डायरेक्ट मॅगीच करतोय. आणि बरोबर सकाळी 5 वाजता आपण पुन्हा एकदा ट्रेकला सुरुवात करू आणि पुन्हा एकदा वरती काही ते बघण्यासारख्या गोष्टी त्या बघू.
आणि आपले संघ आहे ते अमित शाह CA. आणि त्याचप्रमाणे इकडे बसलेले आहेत बालाजी भाऊ, बल्ली भाऊ. काय नाही, कॅम्पिंगचा बाहेरचा आनंद घ्या. जीवनामध्ये काही राहिलेलं नाही. आणि आहे हर्षद भाऊ पगडे, कॅमेरामॅन. आणि हे आहेत आमचे हे आम्हाला आत्ताच जॉईन झालेले भाऊ. अरे बंद झालं म्हणजे ते इनामदार होते. इंसान असे झाला. त्याचं नाव काय रे? चंपा. नाव काय पाळलेलं रे, बघ ना. पाळलेलं हा. बाईने आहे ना आपल्या मॅगीचा हे करून बरं का. काय ना, मूड आले. अबे यार. तर जय शिवराय मित्रांनो, शुभ सकाळ. आणि अशा प्रकारे आपण सकाळचा ट्रेक चालू केलेला आहे. जवळपास सकाळचे 5 वाजलेले आहेत. 4:30 वाजता उठून अर्धा तासात आपण आवरून आता ट्रेक चालू करतो आहे. आता काही दिसत नाही, मात्र वरती गेल्यानंतर आपल्याला सनराईज बघायचा आहे. चला बस किल्ल्याच्या पायथ्याला आता पायऱ्या चालू होतील. मात्र अंधार इतकं जास्त आहे की पुढलं काहीच दिसत नाही. अजून देखील आपल्याला टॉर्चच्या साह्याने वरती चालायला लागते. हे बघू शकता, असा काहीच सीन आहे इथनं. इथनं चढतं ते बाकीचे. चला तर आता भरपूर फोटो काढून झाल्यानंतर आपण चाललेलो आहे गडाच्या वरच्या बाजूला. जवळपास 1 तास इथे फोटो काढलेत, मनसोक्त फोटो काढलेत. तर आता गड एक्सप्लोअर करूयात. फक्त आता यांना फोटो भेटले पाहिजे तो मोठा विषय. तर चला आता पुढे. हे बघा, द ज्वेल ऑफ सह्याद्री, रतनगड. रतनगडाला रत्न का म्हणतात तर ते इथं आल्यानंतर कळतंय. खूप छान आहे मित्रांनो. अजून तर आपण स्टार्टिंग केलेली आहे. चला पुढे. आत्ता हा स्पॉट दिसतोय, इंस्टाला व्हायरल आहे ना, पण जरा इकडे बघा रियालिटी. आणि तिकडे पण सुद्धा 12-13 माणसं मागे आहेत क्यू मध्ये. आणि ही सकाळची वेळ. आणि हॅलो, ही सकाळची वेळ आहे. सकाळची वेळ आहे. चला आता वरती जायचंय, गर्दी वाढायला लागलेली. सो तटबंदीनंतर पुढे आल्यानंतर तुम्हाला पाणी, जुन्या काळातली पाणी स्टोअर करण्याची पद्धत बघायला भेटते. ज्यावेळेस ही वरली टाकीवर त्यातलं पाणी येऊन खाली येईल. म्हणजे जर समजा जरी वरून पाण्यासंग गाळा आला तरी तो पहिल्या टाकीत कलेक्ट केला जाईल आणि त्यानंतर चांगलं पाणी जे असेल ते खाली येत जाईल. तर वरची टाकीत सुद्धा दाखवतो मला मी. बघा, वरची टाकी आहे आणि इथून पाणी खाली येणार. आणि जर वरतून समजा गाळ आला तरी तो गाळ इथे थांबेल आणि त्यानंतर इथे पाणी, शुद्ध पाणी येईल. अशा प्रकारे महाराजांनी जुन्या काळात सुद्धा पाणी वाचवण्याची पद्धत केली. बघू शकता इकडे दोन रतनगडावरती एक गोष्ट जाणवली की बरीच लोक गाडाच्या स्टार्टिंगपर्यंतच येतात, कारण तिथं खूप जागा बघण्यासारखं आहे. मात्र त्यांना कळत नाही का, कोणी सांगत नाही की पूर्ण गड बघण्यासारखं आहे. तर काही लोक सुरुवातीला येऊनच परत खाली जातात ते. तर तुम्ही जरी इथं वरती येत असाल तर पूर्ण गड आहे तो एक्सप्लोअर करा आणि आनंद घ्या. कारण बरेच असे वास्तू आहेत ज्या की बघण्यासारखे आहेत. आता आपण गाडाच्या शेवटच्या टोकाकडे जातो आहे आणि त्यानंतर नेड्यामध्ये जातो आहे. तर आता पहिलं शेवटचं टोक करू आणि मग नेड्याकडे जाऊ. तर मित्रांनो, आत्ता आपण ज्या टाक्यांपाशी आहेत शिवकालीन टाक्या आहेत. तर या टाक्यांचा उपयोग असा केला जायचा की आता आपण बघू शकतो की सर्वात जी पहिली टाकी आहे ती उंच आहे आणि त्यानंतर खाली म्हणजे हाय टू लोअर असा यांचं स्ट्रक्चर आहे. तर मेकॅनिझम असं असतं की वरतून जरी पाणी आलं किंवा पाण्यासंग गाळ आला तर तो गाळ किंवा माती वरच्या टाकीमध्ये कलेक्ट व्हायची आणि त्यानंतर खाली चांगलं पाणी यायचं. त्यामुळं हे खालचं जे पाणी आहे ते पिण्यासाठी वापरायचे. असं याचं मेकॅनिझम आहे. आणि जर तुम्ही जवळ याल तर तुम्हाला मी दाखवतो आता की हे बघा, अशा प्रकारे जागा दिलेली आहे पाणी खाली जायला. हे इथे सुद्धा आहे, म्हणजे जर ही टाकी फुल झाली तर या टाकीतलं पाणी खाली जाईल. सो अशा या 9-10 टाक्या आहेत तिथं आणि आपल्याला पुढे जायचं आहे. चला, तर गडाच्या मागच्या बाजूला आलो आपण
आणि इथे आल्यानंतर आपल्याला तटबंदी बघायला भेटते आणि तटबंदीच्या अगदी बाजूलाच हा दरवाजा आहे. आता हा बऱ्यापैकी अर्ध्याच्या वरती मातीमध्ये दसल्या गेलेला आहे, दगडीसुद्धा पडलेले आहेत. पण यातून आपण आतमध्ये जाऊ शकतो. आणि इथे सुद्धा जुन्या काळातला दरवाजाची जागा आहे लाकडी वांक्याच्या खाली. त्याचप्रमाणे इकडे आल्यानंतर सुंदर असं दृश्य बघायला भेटतंय. मात्र सॉरी थांबा, मी पण आपलं आता इथनं खाली जुन्या काळात चोर दरवाजा असू शकतो किंवा, कारण इथनं वाटच दिसत नाही पुढं. सो कोणाला जर याच्याबद्दल माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही इथं बऱ्याच वेळ थांबलो तर आम्हाला एक गोष्ट समजली का, एक प्लस पॉईंट तुम्हाला, की बरेच जण शहाणे असतात की इथनं उतरून खाली काय ते बघायला जातात. तर तसं काय तुम्ही करू नका, कारण घसरून डायरेक्ट खाली पडू शकतो. थेट दरी डायरेक्ट. आम्ही ट्राय पण नाही केलं त्यामुळे तुम्ही पण ट्राय करू नका. इथनं सुंदर दृश्य दिसतंय, त्याचा आनंद घ्या. तर आपलं आता जवळपास गड फिरून झालं आहे. आता आपण नेडं बघायला चाललेलो आहे. तर नेडं म्हणजे काय, तर नॅचरली फॉर्म झालेलं एका डोंगरामध्ये, म्हणजे समजा डोंगर आहे त्याच्यामध्ये नॅचरली फॉर्म झालेलं एक खोल, तर असं त्याला नेडं म्हणतात. आणि ते तिथे जवळपास किल्ल्यावरती आपण 1.5 ते 2 किलोमीटर आतापर्यंत फिरलो आहे. आणि प्रत्येक स्पॉट बघण्यासारखा आहे, असं नाही का 1-2 स्पॉटच आहे रतनगडावरती. पूर्ण किल्ला एक्सप्लोअर करण्यासारखा आहे, खूप मजा येते. आपण उन्हाळ्यात सुद्धा एक व्लॉग करू इथला, कारण बऱ्याच जागा अशा आहेत का जिथे गवत आलेले आहे, त्यामुळे आपण तिथे जाऊ शकलो नाही. मात्र उन्हाळ्यात आपण पुन्हा एकदा येऊ आणि किल्ला अजून चांगल्या पद्धतीने कसं काही एक्सप्लोअर करता येईल असं येऊ. कारण आज काल शनिवार होता. आमचा प्लॅन असा होता की शनिवारी येऊन वरती स्टे करायचा आणि त्यानंतर रविवारी खाली उतरायचं. पण झालं असं की फॉरेस्ट डिपार्टमेंटवरती होतं, त्यांनी काही नियम काढले, त्यामुळं आम्हाला काही शनिवारी वरती स्टे करता आलं नाही. मात्र आम्ही त्यामुळे काय केलं, आम्ही शनिवारी रात्री खाली टेंट लावले गाडाच्या. गड वरती चढून पुन्हा एकदा खाली उतरलो आणि सकाळी उठून पुन्हा एकदा चढलो. आणि आत्ता 8 वाजलेले आहेत, 2 तास झाला आम्ही गाडावरती फिरतोय. मात्र अजून देखील आमचा थोडा गट फिरायचा राहिला आहे. तर आता नेडं बघू आणि त्यानंतर काही गुफा आहेत त्या बघू आणि नंतर रत्नाई देवीचं दर्शन घेऊ आणि आपला घरच्या प्रवासाला सुरुवात करू. चला आता नेड्याकडं. तर मित्रांनो, फायनली आपण रतनगडाच्या नेड्यापाशी बसलेलो आहे. आपण बघू शकतो कशा प्रकारे डायरेक्ट खोल आहे. इथे आल्यानंतर हवासुद्धा खूप भारी लागते आणि रतनगडावरचा एक मेन स्पॉटसुद्धा म्हणता येईल याला. तर कशा प्रकारे आहे आपण बघू शकतो. नॅचरली होल पडलेलं आहे आणि हे येऊन त्या साईडला येतं. एक फोटो निघाले आपण. तर अशा प्रकारे आपण इथे व्हिडिओ थांबवतोय आणि आपण ज्यावेळेस ट्रेकला आलो त्यावेळेस 4 जण होतो. मात्र आपल्याला इथे काही मित्र भेटले आणि त्यानंतर आम्ही एकत्र ट्रेक केला, ते पण पूर्ण 1 दिवस. तर दादा आपलं नाव काय? हाय, दिस इज रोहन. सेजल. और ये भी थे और वो दीदी पीछे बैठे वो भी है. ऐसे हम 8 जन हैं. वो दीदी सबसे धीरे चली लेकिन आई हो. ट्रेक कंप्लीट किया इतना. और इस कुत्ते ने भी हमें साथ दिया. ये नहीं था, दूसरा था, मैक्स नाम था वाला. सो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स अ लॉट.